कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हो, बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय. अक्षरा येऊन गेली ना तेव्हापासून जरा तरतरीतपणा आल्यासारखं वाटतंय. हो ना, आपलंही कसं आहे बघा ना, एका मुलीचं असं सगळं सुरळीत सुरू झालेलं आहे, काही काळजी नाही, आणि दुसऱ्या मुलीची काळजी काही संपत नाही. तिच्याशी कसं बोलावं, तिला कसं समजून सांगावं तेच कळत नाहीये हो मला. खूप विचित्र वागायला लागली आहे इरा. बघ ना अगं किती वाजून गेले, अजून आलेलं नाहीये. तिला जरा फोन ला. काय काही सांगायचं नाही, काही कळवायचं नाही, सगळं आपल्याला गृहीत धरायचं. अगदी बरोबर, मी तुम्हाला गृहीतच धरते आणि अजून काय करते मी? करेक्ट, काही काम करत नाही. मला मान्य, मी वाईट आहे. इरा अगं शांत हो. का शांत होऊ मी? सांगा ना. आई एकदा तरी माझ्याविषयी चांगलं बोलते. अगं तू संधी दे ना तसं बोलायची. माझी इच्छाच आहे चांगलं बोलण्याची, पण तू तशी वेळ तर येऊ दे ना माझ्यावर. तू वागतेस कशी माहितीये का तुला? तू एकदा तरी विचार केलायस आई की मी असं का वागते? माझ्या प्रॉब्लेम्सचा एकदा तरी विचार केलायस तू? तुझे प्रॉब्लेम्स ताईकडे बघ. कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं ती मार्ग काढते आणि तिला जे योग्य वाटतं ना ते ती करून दाखवते. अधिपतींना ती शिकवतीये आणि आता गाणंही शिकवणार आहे. कळतंय का तुला? ती नाही अशी हातावर हात घेऊन बसली, मला प्रॉब्लेम आहे म्हणत. मार्ग काढला ना तिने. आता बस झालं. ताई मार्ग काढते ना, हा? कर्तृत्ववान आहे ना ताई. मग जर मी ताईला एक छोटं काम सांगितलं तर ती करू शकेल. निखिलची नोकरी परत मिळवायची. असा बिचारा निखिल काम नाहीये, नोकरी नाही म्हणून फ्रस्ट्रेटेड आहे. जर ताईने त्याची नोकरी परत मिळवली तर तुम्ही तर ऑब्विसली तिचं कौतुक करणारच ना. मग मीही तिचं कौतुक करेन. एक मिनिट, मी फक्त कौतुक नाही करणार, ताईचा सत्कार करेन. सत्कार. जर तिने हे काम केलं तर मार्ग काढते ना, बघू काय करते ते. मॅडम ह्या शिकवणार आहेत का गाणं? म्हणजे यांच्या नावातच गाणं आहे सरगम. यांचे गाण्याचे कार्यक्रम होतात, रेडिओवर पण गातात, टीव्हीवर पण आलत्या ना. हो, एकदम चांगला कळा आहे यांचा. आता आमच्या अधिपतीनं गाणं शिकवायचं म्हणजे आम्ही काही कुणी आयर गैर आणणार वय? गाऊन दाखवा. बसा सगळ्यांनी बसून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.